हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 29 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये सरकारचा प्लॅन यशस्वी ठरला आहे. सरकारने चाळीतील लोकांची सो कॉल्ड एकी मोडून तोडून फेकून दिली आहे. फक्त घरातील लाईट बंद केली, घरातील वीज गेली आणि मग सरकारच्या घराला फक्त एकच दरवाजा आहे. या घराला खिडक्या वगैरे काही नाहीये. लाईट गेली, घरातला एसी बंद पडला आणि मग घरात उकडायला लागलो. आणि चाळीतले लोक हे 24 तास एसीत राहतात, त्यामुळे उकडायला लागलं. आणि मग चक्क चाळीतील बायकांमध्ये एकदम बाचाबाची सुरू झाली, भांडणं सुरू झाले की किती गरम होतंय, किती उकडतंय. मग चाळीतल्या पुरुषांना भूक लागली, लवकर जेवायला आणा. आणि मग बायकांमध्ये पुरुषांमध्ये चक्क हाणामाऱ्या सुरू झाल्या. आणि हे पाहून सरकार खूप खुश झाले. मग सखी आणि कान्हा ही भांडणं मिटू शकतील का? नेमकं घडलं तरी कसं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकारच्या घरामध्ये चाळकऱ्यांनी आपली चाळच बनवलेली असते. सगळे खूप खुश असतात. किरण आणि बाकीचे लोक कॅरमचा खेळ खेळत असतात. म्हणजे चाळीतल्या लोकांना काहीच काम नाहीये, रोज संध्याकाळी कॅरम खेळत बसायचं, एवढाच त्यांना कामधंदा आहे. कान्हा म्हणतो, या बंगल्यामध्ये कॅरम खेळायला ती मजा येत नाही जी आपल्या चाळीत येते, हो की नाही? तर सानप काका म्हणतात, अरे कसलं काय, ह्या एसी मध्ये खूप मजा येते कॅरम खेळायला. असं वाटतंय एखाद्या महागड्या क्लबमध्ये गेलो की काय. सगळे हसू लागतात. परशुराम सुद्धा खूप खुश असतो. गौतम म्हणतो, अरे परशू, ये बस ना. तुला आठवतंय का, आपण आधी नेहमी कॅरम खेळायचो, पण किती वर्ष झाली कॅरम खेळलेलंच नाहीये. तर परशू विचारतो, मी खरंच कॅरम खेळू? गौतम म्हणतो, त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? चल बस, कॅरमचा एक गेम खेळूया, कोण जिंकतं ते पाहू. परशू खूप खुश होतो आणि खेळायला येऊन बसतो. मग परशू आणि गौतम या दोघांमध्ये कॅरमचा गेम सुरू होतो. आणि परशू पहिल्या स्ट्राईकमध्ये सोंगटी आतमध्ये टाकतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. गौतम म्हणतो, अरे वा, छान. आणि मग परशू एकानंतर एक अनेक स्ट्राईक करतो आणि प्रत्येक स्ट्राईकमध्ये तो सोंगटी आतमध्ये टाकतोच. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटतं. परशुराम सांगतो, तुला आठवतंय का, शाळेत असताना मी चॅम्पियन होतो, पण शाळा सुटली आणि मग सगळंच काही सुटलं. पण एकदा शिकलो ते शिकलोच. कान्हा म्हणतो, खरंय काका, मासा एकदा पोहायला शिकला मग तो कुठेही टाकला ना तरी पोहतोच. गौतम परशुराम खूप खुश असतात. पुरुषांचं मस्त कॅरम खेळणं, लहान मुलांचं धावणं पळणं सुरू असतं. आणि इकडे किचनमध्ये सगळ्या बायका या मस्त डायनिंग टेबलवर बसलेल्या असतात. जसं चाळीतल्या पुरुषांना एकच काम असतं की दिवसभर काम करून घरी आल्यावर कॅरम खेळणं, तसं सखी सदन चाळीतल्या बायकांना एकच काम आहे, संध्याकाळ झाली की भाजी निवडत बसणं. मग दाबडे मावशी, जान्हवी, सखी आणि बाकीच्या सगळ्या बायका भाजीच निवडत असतात. मग मीनाक्षी विचारते, सखी आज काय बेत बनवायचा आहे? तर सखी म्हणते, पटकन होईल आणि सगळ्यांना आवडेल असा काहीतरी बेत बनवूया. चाळीतल्या बायका म्हणतात, हो हो. आणि सखी, येथे काम करायला खूप मजा येते बरं का. आम्हाला तर असं वाटलं होतं पुढे कसं होईल, पण तू आम्हाला आमच्या घरी आणलं आणि खूप छान वाटलं. सखी म्हणते, तुम्ही सगळे कम्फर्टेबल व्हा, आता हेच तुमचं घर आहे, कसलीही काळजी करू नका. दाभडे मावशी सुद्धा खूप खुश असते आणि सगळ्या बायकांना सांगते, जेव्हा आम्हाला चाळीतून बाहेर काढलं ना, असं वाटलं की आता आपण कुठे जायचं, कसं व्हायचं, पण तुम्ही सगळे खुश आहात. सखी आणि कान्हाने आपली सोय केली ते पाहून मला खरंच खूप भारी वाटतंय. एकदम आनंदी आनंद झालाय, आता कसलंही टेन्शन राहिलेलं नाहीये. सखी म्हणते, हो ना, जेव्हा ती नोटीस आली होती ना, तेव्हा मला सुद्धा खूप टेन्शन आलं होतं की पुढे काय होईल, कसं होईल, पण आता कसलंही टेन्शन नाहीये. दाभडे मावशी म्हणते, सगळा आनंदी आनंद आहे. जान्हवी, बाकीच्या बायका सुद्धा खूप खुश असतात. आणि इकडे सरकार घरातील जो मेन मीटर बॉक्स असतो त्या बॉक्स जवळ येते आणि म्हणते, वाव, सखी सदन चाळीतील लोकांची सो कॉल्ड एकी. परंतु जसे माझे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे, तसंच या चाळकऱ्यांचं सुद्धा आहे. जगासमोर फुशारक्या मारायच्या, आमची एकी आमची एकी, पण शेवटी आहेत ना चाळकरी, भांडायला त्यांना काही पण कारण पुरतं. आणि आता या घरातली वीज बंद होणार, मग सगळे कसे एकमेकांच्या अंगावर धावून जातात ते पाहायला मजा येईल. असा विचार करून सरकार
घरातील मेन फ्यूज काढून टाकते आणि त्या क्षणी सगळ्या घरातील लाईट्स बंद होतात. आता वीज गेली आहे म्हणजे घरातील AC, पंखे, लाईट्स सगळं काही बंद झालंय. पुरुष कॅरम खेळत असतात. बाईची एकी किती महत्त्वाची आहे ना हे तुम्हाला सुद्धा कळेल की ती एकी किती खोटी आहे. इकडे किचनमध्ये बायका अस्वस्थ होतात, लाईट कशी गेली. तर इकडे हॉलमध्ये सगळे पुरुष हे खूप अस्वस्थ होतात, अरे लाईट कशी गेली. सखी, कान्हा, मीनाक्षी यांना हाच प्रश्न पडतो. तेवढ्यात एक बाई म्हणते, ए कुणी ते जाऊन पहा ना, लाईट कशी काय गेली आहे. आणि त्याच वेळेस सरकारचा एक माणूस घराचा जो मुख्य दरवाजा असतो तो बाहेरून बंद करतो. आता सरकार ही कामत एम्पायरची मालकीने, पण तिच्या घराबाहेर वॉचमॅन, ड्रायव्हर असं कुणीच नाही आहे. एकदा माणूस कुणी बाहेरून दरवाजा बंद करून गेलं म्हणजे विषय संपला. आणि मग घरामध्ये सगळेजण अस्वस्थ होतात. किचनमध्ये बायकांना तर अरे देवा खूप उकडायला लागलं. आता त्या चाळीत राहणाऱ्या बायका आहे ना 24 तास AC मध्येच असतात, त्यामुळे सगळ्या बायकांना लगेच अरे किती उकडतंय किती उकडतंय. आणि इकडे हॉलमध्ये कान्हा एवढा मोठा बिझनेसमन तरी सुद्धा तो शांत उभा असतो, लाईट कशी गेली काय गेली याबद्दल फालतूची चर्चा करत. आणि तेवढ्यात एक जे छोटंसं बाळ आहे जे झोळीत ठेवलंय ते रडू लागतं. मीनाक्षी म्हणते, थांबा मी बाळाला सांभाळते. मीनाक्षी बाळाला जवळ घेते. अलेले काय झालं, लाईट गेली का असं म्हणून ती बाळाला शांत करते आणि बाळ लगेच शांत होतं. हे पाहून कान्हा, परशू यांना खूप आनंद होतो आणि मीनाक्षी या बाळाचे खूप कौतुक करत असते, लाड करत असते. त्यामुळे कान्हालाही आनंद होतो. आणि तेवढ्यात सखी हॉलमध्ये येते आणि कान्हाला म्हणते, आणि आता घरामध्ये इतकी माणसं आहेत, चाळीतली माणसं, सखी, कान्हा, परशू, गौतम, मीनाक्षी आणि या बायका या धरून कमीत कमी 30 माणसं घरात आहेत. आणि सखी एका बाईला सांगते, ओ मावशी तुम्ही पोळ्या बनवा. मग दुसऱ्या बाईला सांगते, ओ मावशी तुम्ही भाजी बनवा. आणि सखी ही काही नाही, फक्त ऑर्डर सोडायचं काम करते, तशीच बसते. आता बायकासुद्धा खुश असतात, त्यामुळे उत्साहात हो 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 आम्ही करू ना असं सखीला सांगून टाकतात. अजूनपर्यंत तरी सगळं आनंदाचं वातावरण असतं. आणि इकडे कान्हा हा मेन मीटर बॉक्सजवळ येतो आणि त्याला दिसतं की येथे फ्यूजच गायब आहे. कान्हा विचार करतो, हा फ्यूज कसा गायब झाला. तेवढ्यात कान्हाला वाटतं, हो नक्की हे सरकारचं काम असेल, दुसरं कुणी काही करणार नाही. सखी परत हॉलमध्ये येते. कान्हा परत येतो. सखी विचारते काय झालं. कान्हा सांगतो, मेन फ्यूजच गायब आहे. गौतम, सखीला आश्चर्य वाटतं. ते विचारता असं कसं झालं. कान्हा म्हणतो, आता दुसरं कोण करणार आहे. नक्कीच सरकारने हे सगळं केलं असणार आहे. सरकारशिवाय कुणी दुसरं हे करणार नाही. आणि तेवढ्या सरकार तेथे येते आणि म्हणते, ए कबीर काय संबंध, मी कशाला काय करेल. तुम्हाला माहिती आहे ना मला AC शिवाय जमत नाही आणि मी असं काहीच केलं नाही आहे. उगाच माझ्यावर आरोप लावू नका. सरकारच्या हातात तो छोटासा चार्जिंगवाला फॅन असतो, त्यामुळे तिला काही गरम होत नाही. सरकार खुश असते, पण ती खोटं बोलतीये हे सगळ्यांना माहीत असतं की हे सगळं तिचंच कट कारस्थान आहे. सरकार म्हणते, माझ्याशी गप्पा मारण्यापेक्षा आहे ना जाऊन काही करता येतं का ते पहा. आणि तेवढ्यात महाराणी राजकुमारी जान्हवी जोरात ओरडते, अरे किती गरम होते, काहीतरी करा ना, लाईट आणा ना. आता सरकारच्या घराला फक्त एकच दरवाजा आहे. सरकारच्या घराला खिडक्या नाही आहेत, दुसरे दरवाजे नाही आहेत की ज्या दरवाजाने बाहेर जाता येऊ शकतं. खिडक्या उघडल्या तर घरात हवा येईल, नाही. घरात फक्त AC चालू शकतो. घरात काय असेल देव जाणे. जान्हवी जोरजोरात ओरडते, किती गरम होतंय, काहीतरी करा. हे ऐकून सरकार खुश होते. आणि मग कान्हा म्हणतो, चला आपण बाहेर जाऊन पाहूया काय होतंय का, आजूबाजूच्या लाईट्स आहे की नाही. आणि मग सगळे पुरुष मंडळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ येतात आणि कान्हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, पण बाहेरून कडी लावलेली असते, त्यामुळे दरवाजा काही उघडला जात नाही. कान्हा म्हणतो, कुणीतरी बाहेरून कडी लावून घेतली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, अरे देवा बाहेरून कडी लावली आहे, आता काय करायचं. या एवढ्या मोठ्या बंगल्याला फक्त एकच दार आहे, ते दार सोडल्यावर दार नाही आहे किंवा खिडकी नाही आहे की त्यातून बाहेर जाता येईल. त्यामुळे सगळे घरात अडकलेले असतात. चाळकऱ्यांना खूप टेन्शन येतं आणि सखीला ही गोष्ट समजते. हे छोटंसं बाळ रडत असतं, ते काही शांत होत नाही मीनाक्षीकडून. आणि सखी चिडून म्हणते, बस झालं मनस्विनी, तुला लाज नाही वाटत का गं हे सगळं करायला. आमचं दे सोडून, पण या बिचाऱ्या बाळाला किती त्रास होतोय. कमीत कमी त्या बाळाकडे पाहून तरी हा अत्याचार, हा अन्याय थांबव. आता लाईट परत आण. सरकार खूप चिडते, जिन्यावरून खाली उतरते आणि मीनाक्षीजवळ या बाळाजवळ येते. आणि
या बाळाजवळ पुन्हा एकदा ती सखीजवळ जाते आणि म्हणते, सखी, खरंय, हे जे काही केलंय ना मीच केलंय, पण जेव्हा तू माझा अपमान केला, माझ्या नाकावर टिच्चून या चाळकऱ्यांना घरात आणलं ना, तेव्हा तू हा विचार केला नाही की मी सुद्धा पलटवार करणार. आता उकाड्यात मरा. म्हणजे सरकारने लाईट बंद केली, मुख्य दरवाजा बंद केला, आता सगळे या घरात उकाड्याने मरणारे असं सरकारला वाटतं. सरकार खूप खुश असते आणि म्हणते, तुम्हाला माहीत नाही आहे की मी वाघीने वाघीन. तुम्ही मला छोटासा पंजा मारला ना, तरी मग मी तुम्हाला फाडून खाणार, एवढं लक्षात ठेवा. सखी, गौतम, परशुराम खूप चिडतात आणि मग सरकार या छोट्याशा बाळाजवळ येते. सरकारच्या हातात हा चार्जिंगचा फॅन असतो आणि सरकार या बाळाला हा फॅन दाखवते. बाळाला फॅनची हवा लागते आणि हा फॅन तो पाहतो, त्यामुळे बाळ शांत होतं. आणि मग सरकार म्हणते, ओले ले ले, बाळाला गरम होतंय का? तू काळजी करू नको बरं का, मनस्विनी मावशी आली आहे. मनस्विनी, सॉरी, सरकार आली आहे असं म्हणून सरकार सखीला डोळे दाखवते आणि या बाळाला या फॅनची हवा देत असते, त्याच्याशी गोड गोड बोलते, त्यामुळे बाळ शांत होतं. सखीला खूप राग येतो. सरकार या बाळाला म्हणते, बाला, तुझा चांगला टाईम संपला, आता ही हवा मी घेणार. आणि सरकार पुन्हा एकदा हा फॅन स्वतःकडे वळवते आणि तेथून निघून जाते. कान्हा हा परत येतो आणि सखीला सांगतो, सरकारने आपली सगळीकडून गोची केली आहे, तिने घराचा मुख्य दरवाजा सुद्धा बाहेरून बंद करून घेतला आहे, आता आपण काय करायचं? आता कान्हा एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, कान्हा हा कोणालाही कॉल करून बोलून घेऊ शकतो, इलेक्ट्रिशियनला बोलून घेऊ शकतो, आपल्या ड्रायव्हरला, नोकरांना, सिक्युरिटीला बोलवून बाहेरचा दरवाजा उघडायला लावू शकतो. पण कान्हाचं डोकं या घरात आल्यावर बिलकुल चालत नाही. म्हणजे या चाळीच्या लोकांबरोबर राहून राहून तो सुद्धा चाळकरी झाला आहे. त्याच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, एवढं मोठं किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन आहे, पण त्याला कशाचीही सूद राहिलेली नसते. सखी म्हणते, आपण हार मानायला नको आहे, सरकारची हीच इच्छा आहे की आपल्याला या उकाड्याचा त्रास होईल, वीज गेली आहे त्याचा त्रास होईल आणि मग आपण आपला संयम सोडून देऊ, पण कुणीही संयम सोडायचा नाही आहे. आणि चाळीतील लोकांना तर सवय असते ना वीज जाण्याची, मग एवढं टेन्शन कशाला घ्यायचं? आपण सरकारविरुद्ध लढायचं आहे. सरकारने आपल्याला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, तरीही घाबरायचं नाही आहे. त्यामुळे कुणीही भांडणं करू नका, चिडू नका, रागराग करू नका. आपण या सगळ्या परिस्थितीला हिमतीने तोंड द्यायचं आहे. सखी ही सगळ्यांना हिंमत धरायला सांगते, संयम धरायला सांगते. आणि इकडे सरकार तिच्या रूममध्ये असते. सरकार म्हणते, आत्तापर्यंत सखी आणि कबीर सगळ्यांना बोलबच्चन देत असतील, संयम धरा, टेन्शन घेऊ नका, सगळं असं होईल, तसं होईल, तसं होईल. परंतु आता हळूहळू उकाड्याने सगळ्या बायकांना त्रास व्हायला लागला असेल. बायका या किचनमध्ये काम करतात आणि ज्या बायका गॅससमोर उभ्या असतील ना, त्यांना या उकाड्याचा त्रास सहन होणार नाही. त्यामुळे सगळ्यात आधी तर या बायकांमध्ये भांडणं सुरू होतील आणि मग हळूहळू पुरुषांच्या पोटामध्ये आग लागेल. आणि जेव्हा माणूस भुकेला होतो ना, तेव्हा त्याच्यातलं जनावर बाहेर येतं. मग हळूहळू या पुरुषांमध्ये मारामाऱ्या सुरू होतील, मग बायकांमध्ये मारामाऱ्या सुरू होतील, मग बायका आणि पुरुषांमध्ये मारामाऱ्या सुरू होतील आणि मग कळेल की या चाळकऱ्यांमध्ये किती एकी असते. असा विचार करून सरकार खूप खुश होते आणि सरकार जे काही बोलली ते खरं होतं. सखीने ज्या बाईला पोळ्या करायला सांगितलेल्या असतात, ती पोळ्या करत असते, किचनमध्ये उभी असते आणि या बाईला खूप गरम होत असतं. ही बाई चिडून म्हणते, अजून किती पोळ्या करायच्यात, कंटाळा आला मला, एवढ्या सगळ्यांच्या पोळ्या काय मी एकटीने करायच्या का? आणि ती एका बाईला म्हणते, ये ना तू, कर ना तू पोळ्या. तर ही बाई एकच काम करते, ते म्हणजे भाजी निवडण्याचं. आणि ती म्हणते, मी कशाला येऊ गं पोळ्या करायला, मी काय इथे बसले काय, मी सुद्धा भाजी निवडते ना, मला सुद्धा मरणाचं गरम होतंय, मी नाही पोळ्या करणार. आणि चांगलंच भांडण सुरू होतं. ही पोळ्या करणारी बाई म्हणते, गप ग, किती काम करते तू, माहिती आहे मला, बसली आहे तेथे मंडून बिनकामाची. ही दुसरी बाई म्हणते, मला बिनकामाची नाही म्हणायचं, मी काय बिनकामाची आहे का, तू बिनकामाची, 4 पोळ्या नाही केल्या तर लगेच शहाणपणा करतेस. या दोघींमध्ये चांगलं चाळीतलं भांडण सुरू होतं. कचा दोघी भांडू लागतात. तेवढ्या सखी तेथे येते आणि म्हणते, मावशी काय करताय तुम्ही, कशाला भांडताय? ठीक आहे, चला मी पोळ्या करते. तर ही बाई म्हणते, बाई तूच कर, तुझ्यामुळेच हे सगळं होतंय. हे ऐकून सखीला खूप वाईट वाटतं
आणि मग जान्हवी, दाभडे मावशी आणि चाळीतल्या बाकी बायकांना सुद्धा वाईट वाटतं की ही बाई चक्क खरं बोलतीये आणि सखीची जिरवतीये आणि सखी फक्त बोलबच्चन आहे, दुसरं काही काम वगैरे तिला जमत नाही. आणि एवढ्या बायका असताना एकच बाई पोळ्या करते, एकच बाई भाजी करते, त्यामुळे ही भांडणं सुरू होतात. इकडे सरकार खूप खुश असते. सरकार म्हणते एव्हाना तर बायकांनी एकमेकांच्या झिंजा पकडून मारामाऱ्या सुरू केल्या असतील, आता पुरुषांच्या मारामाऱ्या होतील. एकदा का पुरुषांच्या पोटात आग लागली की मग त्यांच्यातला खरा जनावर बाहेर येईल आणि मग या चाळकऱ्यांची खरी एकी, त्यांची खरी लायकी सगळ्यांसमोर येणार. असा विचार करून सरकार खूप खुश होते. सरकार म्हणजे ते भविष्य सांगतेय, ती जे काही सांगते ते सगळं खरं होतं आहे. एकदम भविष्य सांगणाऱ्या पोपटासारखी पटपटपट ती बोलत असते आणि सगळं खरं होत असतं. आणि चाळीतल्या जे पुरुष असतात, एवढा वेळ कॅरम खेळून खेळून ते खूप दमलेत, त्यांनी खूप काम केलं आहे, आज कॅरम खेळत होते ना ते, त्यामुळे त्यांना भूक लागलेली असते. आणि मग एक जाडिया म्हणतो, अजून किती वेळ आहे का, किती भूक लागली आहे, काय करताय किचनमध्ये तुम्ही? आणि मग ज्याला सकाळी सकाळी जोरात वॉशरूमला जायचं होतं टमरेल घेऊन, तो म्हणतो, भूक लागली नाही, इथं पोटात कावळे ओरडताय, कधी जेवण भेटायचं, किती टाइमपास चालू आहे? तर आधीचा जाडिया म्हणतो, हो ना, किचनमध्ये काय करत होते, गप्पा मारत बसल्या एवढ्या वेळ आणि जेवण तयार नाही अजून. कान्हा, किरण आणि बाकीच्या लोकांना खूप टेन्शन येतं की चाळीतल्या लोकांचा, पुरुषांचा संयम आता सुटत चालला आहे. आणि तेवढ्यात काही बायका किचनच्या बाहेर येतात आणि म्हणतात, आम्ही किचनमध्ये किती त्रास सहन करतोय तुम्हाला माहिती आहे का, किती उकळतंय किचनमध्ये, आणि तुम्ही काय करत होता रे बाहेर, बिनकामाचे कुठले कॅरम खेळत बसले, गप्पा हानीत बसले, आणि आता भूक लागली भूक लागली म्हणून ओरडताय. लाज नाही वाटत का रे तुम्हाला आम्हाला त्रास द्यायला? आणि मग चक्क या पुरुष आणि बायकांमध्ये भांडण सुरू होतं. पुरुष म्हणतात, तुम्हाला काही कामं जमत नाही. बायका म्हणतात, मग या ना किचनमध्ये करा ना. तर हा एक टी शर्टवाला, स्लीवलेस टी शर्टवाला म्हणतो, ती बायकांची कामं आहे किचनमधली, आम्ही का करायची, आम्ही पुरुष आहे, आम्ही बायकांची कामं काही करत नाही. बायका म्हणतात, मग काय आम्ही काय किचनमध्ये मरायला जन्माला आलो का, आम्ही सुद्धा करणार नाही, बनवायचं तर बनवान खा, नाही तर उपाशी मारा. आणि या चाळीतल्या पुरुष आणि बायकांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. कान्हा, परशुराम, गौतम, मीनाक्षीला कळतच नाही आता काय करायचं, आता फक्त मारामाऱ्या व्हायच्याच बाकी असतात. तेवढ्यात कान्हा आणि सखी एकत्र येतात आणि जोरात ओरडतात, गप्प बसा सगळे. आणि मग सगळे गप्प बसतात. सखी ही सगळ्यांना समजावून सांगते, अरे तुम्ही हे काय करताय, हे खूप चुकीचं आहे बरं का, भांडणं करू नका. थोड्या वेळेस वीज काय गेली, तुमचा सगळ्यांचा संयम सुटला का, एकी मोडून पडली का? कान्हा म्हणतो, हो हे खरं आहे, सरकारला हेच हवं होतं आणि तुम्ही तेच करताय, प्लीज भांडू नका. पण हे पुरुष आणि स्त्रिया काही ऐकत नाही. पुन्हा एकदा त्यांची भांडणं सुरू होतात. पुरुष स्त्रियांवर आरोप लावतात आणि स्त्रिया पुरुषांवर आरोप लावतात. आणि तेवढ्यात सरकार टाळ्या वाजवत वाजवत तेथे येते. वेल डन, व्हेरी गुड, खरंच खूप छान करताय तुम्ही. हीच का तुमची ती चाळकऱ्यांची एकी? सगळेजण सरकारकडे पाहू लागतात. सखीला खूप वाईट वाटतं. सरकार म्हणते, काय मग सखी, तू तर खूप उडत होती, आम्ही चाळकरी एकीने राहतो, या एकीच्या बळावरच मी तुम्हाला हरवणार आहे, मी असं करेल तसं करेल. आता काय झालं, अगं 10 मिनटं वीज नाही गेली तर सगळे एकमेकांशी भांडायला लागले. अजून 1-2 तास वीज नाही राहिली ना तर एकमेकांची जीव घेतील, कुणी मेलं ना तर ये मला सांगायला. असं म्हणून सरकार तेथून हसत हसत निघून जाते. सगळ्या चाळकऱ्यांना जबर धक्काच बसतो. चाळकरी मान खाली घालतात आणि मग सखी सगळ्यांवर खूप ओरडते आणि जाब विचारते, झालं का तुमचं समाधान? सरकारने जे ठरवलं ते करून दाखवलं. आपली एकी आपली सगळ्यात मोठी ताकद होती आणि सरकारने ती एका क्षणात उधळून लावली. फक्त काही 1-2 तास लाईट काय गेली, तुम्ही सगळे एकमेकांवर चिडायला लागले, भांडायला लागले. हे अतिशय चुकीचं आहे, मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. कान्हा म्हणतो, हो, आणि बायका एकदम खरं बोलताय, त्या संध्याकाळपासून किचनमध्ये काम करताय आणि आपण काय करत होतो, आपण फक्त कॅरम खेळून टाईमपास करत होतो. त्यामुळे आता सगळ्या पुरुषांनी किचनमध्ये जाऊन स्वयंपाक बनवायचा आणि सगळ्या बायकांनी आराम करायचा. हे ऐकून बायका खूप खुश होतात. पुरुषांना आधी हे पटत नाही, पण कान्हा सगळ्यांची साथ मागतो
मग सगळे एक एक करून एकमेकांच्या हातात हात देतात आणि मग शेवटी कान्हा आणि सखीसुद्धा एकमेकांच्या हातात हात देतात आणि पुन्हा एकदा चाळकऱ्यांची एकी तयार होते. मग सगळ्या बायका आणि सगळे पुरुष किचनमध्ये जातात आणि मग काही पुरुष भाज्या निवडतात, काही पुरुष भाजी बनवतात आणि कान्हा हा पोळ्या बनवत असतो. हे पाहून सखी खूप खुश होते आणि सगळ्या बायका मस्त मोबाईलचा टॉर्च सुरू करून उभ्या असतात लाईट घेण्यासाठी आणि बॅकग्राऊंडमध्ये तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची हे गाणं सुरू असतं आणि सगळे पुरुष स्वयंपाक बनवत असतात. सखी कान्हा एकमेकांकडे पाहून हसत असतात. त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो. कान्हा छान पोळ्या बनवत असतो, किरण भाजी बनवत असतो आणि सगळ्या बायका एन्जॉय करत असतात. आणि मग सखी आपल्या हाताचे कर्तब दाखवते. आपल्या हाताने बोटाने वेगवेगळ्या आकृत्या बनवते, भिंतीवर दाखवते आणि हे पाहून कान्हासुद्धा खुश होतो. सगळी लहान मुलं खुश होतात. मग सगळी लहान मुलं म्हणतात, थांब सखी दिदी, आता आम्ही तुला काहीतरी बनवून दाखवतो. मग लहान मुलं काहीतरी बनवून दाखवतात. कोणाला काही कळतच नाही. सखी विचारते, हे काय आहे? तर ही लहान मुलं सांगतात, सखीचा यश आणि कबीरचा के. हे ऐकून सगळे चाळकरी हसू लागतात. सखी आणि कान्हा एकमेकांकडे पाहून खूप लाजतात. इकडे सरकार तिच्याच विश्वात रममान असते आणि विचार करते, एव्हाना तर खाली मारामाऱ्या सुरू झाल्या असतील आणि लवकरच एखाद्या चाळकऱ्याचा जीव जाईल. खाली जाऊन पाहू का? ऑब्वियसली खाली जाऊन तर पाहावंच लागेल. त्यांच्या मारामाऱ्या कशा होत आहे. मी जी ठिणगी टाकली होती तिची आता आग झाली असेल आणि चाळकऱ्यांचं सगळं जंगल जळून खाक होणार असा विचार सरकार करते आणि सगळ्या चाळकऱ्यांच्या मारामाऱ्या कशा चालू आहेत हे पाहण्यासाठी हॉलमध्ये येते. पण हॉलमध्ये तिला जे दृश्य दिसतं ते पाहून सरकारला जबर धक्का बसतो. कारण तोपर्यंत सगळ्यांनी जेवण बनवलेलं असतं आणि सगळे चाळकरी एक भली मोठी पंगत बसवतात आणि वदनी कवळ घेता हे त्यांचं सुरू असतं. सगळे डोळे बंद करून हात जोडून आपल्या देवतांचं स्मरण करतात आणि मग जेवायला बसतात. सरकार हे सगळं पाहून तिला जबर धक्का बसतो. सरकारचा विश्वासच बसत नाही. सरकार चाळकऱ्यांची मारामारी पाहायला आली होती आणि चाळकरी तर येथे मस्त गुण्यागोविंदाने जेवण करताय हे पाहून सरकारला खूप राग येतो. दाभाडे मावशी पहिला घास खाते आणि सगळ्यांना सांगते, खरंच पुरुषांनी खूप छान जेवण बनवलंय, मला तर खूप आवडलं. जान्हवी म्हणते, एवढं छान बनवलंय की आजपासून रोज पुरुषांनीच जेवायला बनवायचं. सगळे हसू लागतात. कान्हा सखी खूप खुश होतात आणि तेवढ्या त्या दोघांची नजर सरकारवर जाते. सरकारच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. तिचा प्लॅन फ्लॉप झालाय म्हणून ती चिडली आहे हे सखी आणि कान्हाला समजतं आणि दोघे तिच्याकडे पाहून स्माईल करतात. त्यामुळे सरकार ही आणखीनच चिडते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड पाहायला खूप मजा आली. सखी आणि कान्हाने चाळकऱ्यांची एकी पुन्हा एकदा घडवून आणली, नाहीतर चाळकऱ्यांनी मारामाऱ्याच केल्या असत्या एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही संपूर्ण घरभर प्रॉपर्टीचे पेपर शोधत असेल. प्रॉपर्टीचे पेपर्स गेले कुठे असं ती बोलणार आणि त्याच वेळेस कुल्फी खूप दिवसानंतर या मालिकेत परत आली आहे. कुल्फी ऐकणार आणि कुल्फी म्हणेल, प्रॉपर्टीचे पेपर्स. तेवढ्या सरकार तिचा आवाज ऐकेल आणि सरकार कुल्फीचा हात पकडणार आणि तिला जाब विचारणार, बोल काय ऐकलंस तू? कुल्फी खूप घाबरणार आणि जर सरकारला कळलं की कुल्फीला समजलंय की सरकार प्रॉपर्टीचे पेपर शोधतीये, तिच्याकडे प्रॉपर्टीचे पेपर्स नाही आहेत, तर मग सरकार कुल्फीचं काय करेल याचा विचारच केलेला बरा. कुल्फीचा जीव धोक्यात आहे एवढं मात्र नक्की. आणि इकडे संपूर्ण सखी सदन चाळ ही परत आपल्या घरी राहायला आलेली असेल आणि सखी कान्हाला म्हणेल, कान्हा आज काय उद्या काय पुढील 7 जन्मसुद्धा सरकार आपल्याला नाही हरू शकत. कान्हा खुश होऊन म्हणेल, याचा अर्थ तुम्हाला पुढील 7 जन्म माझी साथ हवी आहे. आता तुम्ही वटपौर्णिमेला माझ्यासाठी व्रत करणार ना, पूजा करणार ना? तर सखी चिडून म्हणेल, बिलकुल नाही, मी तुला नवरा मानत नाही, मी तुझ्यासाठी व्रत करणार नाही. हे ऐकून कान्हाला वाईट वाटेल. मग आता सखी कान्हासाठी व्रत करेल की नाही हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा
आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.